जरदोसीचं फूल कसं बनवायचे त्याची ट्रिक मी सांगते. सो हा कट मोती आहे, म्हणजे अर्धा कट आहे, तर स्टोनसारखा राहतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा राजस्थानी कुंदन किंवा गोल राऊंड मणीसुद्धा घेऊन टक करू शकता. तर तिथं मी फॅब्रिक ग्लूनं चिटकवलेलं आहे. चिटकवल्यानंतर 1-2 ते 3 मिनटं तर त्याला वाळू द्यायचं आहे. नसेल तर ते तुम्हाला करताना इकडं तिकडं सरकणार आणि एकसारख्या तुम्हाला अशा जरदोसी कट करून घ्यायच्या आहेत. आणि हे फूल जे आहे ब्रायडल ब्लाऊजसाठी किंवा सिंपल ब्लाऊजसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. साध्या थ्रेडमध्ये मी धागा भरून घेतलेला आहे, हाताच्या कोपरा एवढा, आणि त्याला डबल केलेला आहे आणि गाठ मारून घेतले. आणि एकसारख्या जरदोसी कट केल्यामुळं आपलं फूल जे आहे अपडाऊन होत नाही, एकदम परफेक्ट येतं. तर मी काय केले, आधी कळीच्या आतून घेतलेलं आहे. तर परत एकदा मी सांगते की कसं घेते. साईटून मी सुई काढून घेतली आहे बघा, त्याच्याबरोबर लागूनच त्याच्यामध्ये मी काय करते, एक जरदोसी घालते. ओके, आता जिथून मी सुईवर काढली होती ना, तिच्या साईटूनच मला सुई परत घालायची. आता हे सुई घातल्यानंतर असं आपल्याला पाकळीसारखं किंवा फुलाच्या ह्याच्यासारखं आपल्याला आकार येईल. त्याच्या आतल्या बाजून सुईवर परत काढायची आणि आतल्या बाहेरच्या बाजून परत घालायची. ह्याला कुठलाही धागा कट करायची गरज नाही. खालच्या साईडूनच आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. परत त्याच्या साईडून परत धागावरती सुईवरती काढायचे आणि परत जरदोसी टाकायची आहे आणि परत त्याच्या साईडून आपल्याला सुई खाली घालायची. ओके, परत शेप आपल्या पाकळीने घेतला की त्याच्या आतल्या साईडून वर काढायची, बाहेरच्या साईडून खाली घालायची. ज्या एखाद्या कपड्याला तुम्ही करताय त्याच कपड्याचा कलरचा धागा तुम्ही घ्या. म्हणजे जर पिंक कलरचा कपडा असेल तर पिंक कलरचाच धागा यूज करा, जेणेकरून ब्लाऊजला काही कॉन्ट्रास्ट वेगळा असं दिसणार नाही. तर अशाच पद्धतीने सर्व पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर ह्याला जरदोसीचं फूल म्हणतात आणि एकदम सिंपल ट्रिकने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि अशाच वेगवेगळ्या मेथडसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगा.